स्वामींचा स्वामींच्या किंवा ह्या ज्या पालख्या निघतात त्यांचे ते भंडारा आहे. मग आता तुम्ही जैन समाजाच्या एखाद्या सोसायटीला जर तुम्ही स्पेशल सिलेंडर मागता, तर तुम्ही आता हिंदू धर्माची जी हनुमान जयंती आहे किंवा हे जे काही स्वामी भक्तांच्या भंडार आहे यांना तुम्ही सिलेंडर मिळावं यासाठी तुम्ही मागणी करणार आहात का? कारण तुम्ही लोकप्रतिनिधी सर्वांचे आहात, तुम्हाला सर्वांनी मिळून निवडून दिलेली आहे. असा मुद्दा घेऊन आमची मनसेची लोक की नाही बघू त्याला काय बळाचा वापर करणं. आता तुम्ही सत्तेत आहात, मंत्री आहात, तुम्ही बळाचा वापर करून पोलिसांना मग ही वेळ का आली तुमच्याकडे? जर तुम्ही निपक्षपाती म्हणता स्वतःला तर तुम्ही भेटायला हवं होतं ना त्यांना. त्यांच्या जे आमचे जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांचे पत्र जे काय असेल ते निवेदन जे काय असेल ते स्वीकारायला हवं होतं आणि त्यानुसार तुम्हालाही आम्ही सिलेंडर उपलब्ध करून देतो असं सांगायला हवं होतं. पण तुम्ही पोलिसांचा बळाचा वापर करायची गरज नव्हती. म्हणजे तुमच्या नेमकं मनात काय आहे? तुमच्या मनात एक आहे आणि दाखवण्याच्या गोष्टी एक आहेत, अशातलाच भाग आहे की जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी मुद्दाम केल्या जात आहेत. कारण ताराराणी साहेब ज्या आहेत ह्या मूळ त्यांचं पूल कुठलं आहे? त्या सरसेनापती अंबिराव मोहितेंच्या कन्या, बरोबर की नाही? आता अंबिराव मोहिते हे 96 कोळी मराठा तळबिळमधून, साताऱ्याच्या तळबिळमधले राहणारे 96 कोळी मराठा ह्या घरात त्या जन्माला आलेल्या ताराराणी आपल्या साहेब, बरोबर? तर कुठेतरी लिंक लागते का? जैन हा स्वतंत्र वेगळा धर्म आहे, हिंदू हा स्वतंत्र एक वेगळा धर्म आहे. केवळ मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक ह्या केल्या जात आहेत. मुंबईमध्ये मराठीचा जो मुद्दा आहे, मराठी माणसाचा जो मुद्दा आहे की मुंबई मिळवण्यासाठी जे 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलं किंवा ज्या काही प्रांताच्या रचना झाल्या ह्या भाषावार झाल्या, ह्या सगळ्या मुद्द्यांना कुठेतरी बगल द्यायची आणि लोकांना ह्या मुद्द्यांपासून दूर नेण्यासाठी जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत असं मला वाटतंय. कारण मुंबईवर खूप लक्ष आहे, तुम्हाला माहिती आहे कोणाचं आहे. पण ते काही आम्ही त्यांचे असे जे काही मनसुबे काही आम्ही तडीच जाऊ देणार नाही. मागच्या वेळेला जो मुद्दा होता त्या धरणाच्या मुद्द्याला कुठे विरोध नाही आहे, परंतु जो फेरफार करतायत अजून ते गारगाई धरणाचं काम सुद्धा चालू झालं नाही. तिकडच्या लोकांच्या जी काही गावं आहेत तिकडच्या गावातल्या लोकांच्या घरं जी आहेत त्यांची जे काही हे करायचं, पुनर्वसन करायचं तेही झालेलं नाही आहे. तिकडचं कुठल्याही झाडांचं पुनर्प्लांट म्हणतो ना, पुनर्वसन करणं किंवा पुनर्रोपण करणं, त्या कुठल्याच गोष्टी अजून झालेल्या, सुरुवातही झालेली नाही. तुम्ही कुठल्याही गोष्टीची सुरुवात झाली नाही तरी देखील तुम्ही 2000 कोटींनी पुन्हा फेरफार करून बजेट वाढवताय, याला आम्ही आक्षेप घेतला होता. पण तो काही संख्याबळ आणि ह्याच्या जोरावर त्यांनी तो पास करतो. ते विनोदाचा भाग होता. कारण सत्ताधारी पक्षाची लोक अध्यक्षांच्या अँटी चेंबरमध्ये बैठक चालू यायच्या अगोदर सगळं मॅच फिक्स करून येतं असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे काही मागच्या मीटिंग पाहता. म्हणून तो विनोदाने आम्ही मुद्दा उपस्थित केला होता की हे सगळे जर असं आम्हाला देखील करायला हवं. पण शेवटी संख्याबळ महत्त्वाचं ठरत आहे. संख्याबळ सत्ताधाऱ्यांकडे अधिक असल्यामुळे जरी आम्ही काही विरोध केला तरी ते मतदानाला टाकल्यानंतर ते त्यांचे प्रस्ताव मान्य होतात किंवा बंद होतात. आजचे काही 46-47 प्रस्ताव होते, जे प्रस्ताव मंजुरीला टाकले होते मतदानानंतर बहुतेक संख्याबळाच्या आधारे पास झालेले आहेत. काही प्रस्ताव रेफर बॅक केले, काही नॉट टेकन केलेले. आमचा मुद्दा असा होता की ती एक यंत्र 14 लाखाला मिळतं आणि मग तुम्ही करोड रुपये केवळ त्यांच्या काय म्हणतात सल्ल्यासाठी किंवा भाड्यापोटी देणार असाल तर तुम्ही आपणच का नाही इलेक्ट्रिकमध्ये हे जे काही साफसफाईचे मशीन्स आहे विकत घेऊ. जर आपण प्रत्येक प्रभाग समितीला जरी विकत घेतलं तरी कमी खर्चात होईल, महानगरपालिकेचा पैसा वाचेल आणि महानगरपालिकेकडे सफाई कामगार मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना तुम्ही ट्रेन करा आणि आपणच साफसफाई करा. कशासाठी कॉन्ट्रॅक्ट द्यायची गरज आहे असा तो मुद्दा पार्किंगच्या विषयामध्ये. तो पार्किंगचा विषय जो होता तो त्याला बऱ्याचशा विरोधी पक्षाच्या लोकांनी कशासाठी केला, कारण एक्झिस्टिंग PPL जे आहेत त्या पण तशाच रिकाम्या पडलेल्या, तिथे कोणीच पार्किंग करत नाही. का करत नाही तो संशोधनाचा विषय आहे ना. कारण तिथे तुम्ही जे काही टेंडर काढून त्यांना तुम्ही जे देता कॉन्ट्रॅक्टरला, त्या भरमसाठ किमतीला कॉन्ट्रॅक्टर ते टेंडर उचलतो. मग ते पैसे वसूल करण्यासाठी त्याचा पार्किंगचा मासिक दर आहे तो मोठा लावला जातो.
इतका मोठा लावला जातो की लोक तिकडे जातच नाही. ह्या सगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटीवर अगोदर काम करा आणि मग या अशा पद्धतीचे पार्किंगचे विषय घेऊन एवढाच मुद्दा होता. कारण पार्किंगचा प्रश्न मोठा आहे मुंबईमध्ये, तो सुटायला हवा या मताचे आम्ही देखील आहोत.